निर्णय भाग 4. आत्याचा निरोप घेऊन जड पावलांनी सीमा गाडीत येऊन बसली. राजेश गाडीचे दार नीट लावून म्हणाला, हे काय सीमा, तू तर खरोखरची सासरी निघाल्यासारखी रडत आहेस. तुला थोड्या दिवसांसाठी बाहेर नेतोय, कायमसाठी नाही. सीमाने त्याच्याकडे खूप रागाने पाहिले. आज पहिल्यांदाच दोघांची नजरानजर झाली होती. राजेश तिचे रूप पाहून चकितच झाला. साध्या नक्षीदार अबोली साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तो तिच्याकडे पाहतच राहिला. सीमा गोंधळून म्हणाली, सर, आपल्याला आधीच उशीर झालाय, निघायला हवे. मित्रांनो, इथे एक छोटीशी विनंती. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग व्हिडिओ पुढे पाहूया. राजेश भानावर आला आणि गाडी चालवून करून निघाला. तो मनात स्वतःच्या निर्णयावर खूप खुश झाला. केतकी वर्ण, चापेकळी नाक, पाठीवरून मोकळे सोडलेले लांब केस आणि विना मेकअपचा चंद्रासारखा चेहरा. सीमा खरोखरच इनामदाराची सून म्हणून शोभून दिसत होती. राजेशच्या मनात आज पहिल्यांदाच हुरहुर निर्माण झाली. त्याचे हृदयाचे ठोके वाढले आणि चेहऱ्यावर गोड हसू उमटले. त्याने आपल्या भावनांना दाबून ठेवणाऱ्या राजेशवर आज सीमाच्या निरागसतेची जादू झाली होती. दुसरीकडे सीमा मात्र साडीमध्ये खूप आवडली होती. पुढील 15 दिवस या साडीत कसे काढायचे याच विचारात ती मग्न होती. तिने राजेशकडे तिरपा कटाक्ष टाकला. राजेशचे मात्र तिच्याकडे सर्व हालचालीवर लक्ष होते. ती किती निष्पाप आहे हे पाहून त्याला कौतुक वाटले. सीमा मात्र मनात राजेशला खूप घाबरत होती. हा माणूस म्हणजे एक कठीण कूड आहे. या वाघासारख्या माणसासोबत 15 दिवस कसे काढायचे असा विचार करत ती होती. अशातच राजेशने गाडी थांबवली आणि तिची विचारतंद्री भंग पावली.